तर मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे। सलग 2 वर्ष मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल हे अर्थसंकल्प सादर करतायत। अर्थसंकल्पामध्ये शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवरती भर देण्यात येतोय। गोरेगाव मुलुंड लिंक रोड तसंच वर्सोवा दहिसर सागरी सेतूवरती विशेष लक्ष असेल। कोळीवाड्यांच्या विकासावरती महापालिका लक्ष देणार असल्याचं सूतोवाच केलेलं आहे। अधिक माहिती घेणार आहोत विनायक डावरुंग यांच्याकडनं। विनायक, दुसऱ्यांदा आपण बघतोय विकासक जे प्रशासक जे आहेत ते सध्या अर्थसंकल्प सादर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कशा पद्धतीचा असेल अर्थसंकल्प? प्रज्ञा बरोबर आहे। आर्थिक राजधानीचं शहर मुंबई आहे आणि त्यामुळेच याच्या बजेटकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं। दरवर्षी भरघोस बजेट जो आहे तो मुंबई महापालिका सादर करत असते। गेल्या वर्षी आपण जर पाहिलं तर 52,000 कोटींचा बजेट जो आहे तो सादर झाला होता। यंदा सुद्धा आपण जर पाहिलं तर आज हा बजेट सादर होतोय। प्रामुख्याने आपण या बजेटमध्ये काय असू शकतं हे सांगू इच्छितो, कारण जे मागील वर्षाचे प्रकल्प जे प्रलंबित आहेत या प्रकल्पांसाठी निधी वाढीव जो आहे तो मुंबई महापालिका पुन्हा एकदा देऊ शकते आणि त्याचप्रमाणे शिक्षण आणि इतर पायाभूत सुविधा आहेत यावरती भर जो आहे तो दिला जाऊ शकतो। त्याचप्रमाणे हे वर्ष जे आहे ते निवडणुकांचं वर्ष आहे आणि त्यामुळेच मुंबईकरांवरती कराचा बोजा जो आहे तो मुंबई महापालिका यावर्षी लावणार नाही अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे दरवर्षी कराचा बोजा जो आहे तो बजेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। काही ना काही टक्क्याने बजेटमध्ये कराची वाढ जी आहे ती पाहायला मिळत असते, परंतु यंदा मात्र ही कराची वाढ होणार नाही अशी सूत्रांकडून माहिती मिळते। आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने हा संपूर्ण मुंबई महापालिकेचा बजेट जो आहे तो असणार आहे। साहजिकच मुंबईकरांचं सुद्धा लक्ष आहे, कारण या बजेटमधून मुंबईकरांना नेमकं काय मिळणार हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होईल। दरवर्षी मोठा फुगीर बजेट जो आहे तो दाखवला जातो, परंतु प्रत्यक्षात खर्च जो आहे तो होताना दरवर्षी दिसत नाही। त्यामुळे यंदा किती कोटीचा बजेट जो आहे तो मुंबई महापालिका मांडते हे बघावं लागेल। नक्कीच विनायक, तुम्ही आपल्या सोबतच राहा। मात्र आपण बघतोय मुंबई महापालिकेचा आजचा अर्थसंकल्प आहे आणि यात काही महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्या समोर येतात। मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत वाढ होणार की जैसे थे राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। मुंबईतील प्रकल्प, आरोग्य, शिक्षणावर भरीव तरतूद करण्याचीही शक्यता आहे। तर सौंदर्यीकरण, भूमिगत मार्केट, कोळीवाड्याचा विकास करण्यासाठीही तरतुदीची शक्यता आहे। तर दहिसर भाईंदर उन्नत मार्ग, गोरेगाव मुलुंड लिंक रोड साठीही तरतुदीची शक्यता आहे।